घेतली. याच्या पुढच्या कालखंडामध्ये पृथ्वीराज रासो मध्ये केलेलं पृथ्वीराजांचं चरित्र आणि त्या दृष्टीनं पृथ्वीराजानं घोरीच्या बाबतीत केलेली फार मोठी चूक, याच्यावरही काल आपण प्रकाश टाकला. पण एकदम अशी ही उडी मारता येणार नाही. बाप्पा रावळ यांच्या नंतर त्यांचे जे उत्तराधिकारी गादीवर आले, त्यांनी आपल्या बाप्पा रावळांचा आदर्श किती सांभाळला, तर याचंही वर्णन असं आहे. ते उत्तराधिकारी होते खुमान रावळ. यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये जवळजवळ 24 लढाया केल्या आहेत. आणि भारतात नव्हे तर इराक आणि अफगाणिस्तानच्या भूमीवर 24 लढाया केल्या आहेत. समोरनं शत्रू आपल्या भारतापर्यंत किंवा भारताला बायपास करून दुसरीकडे जाऊच नये, एवढ्या ताकदीनं अफगाणिस्तान पासून येणारा रस्ता आणि इराक पासून येणारा रस्ता अडवून ठेवणं, आणि तेही 24 लढायांनी अडवून ठेवणं, या इतिहासाची नोंद चीननं ठेवली आहे. राहिलं का काही? आता जमलं. हे सगळं नवीन नवीन तंत्र, सवय नाही हो. अजूनही भजनाला उभं राहिलं की मी शोधतो माईक कुठे आहे. इथंच आहे. म्हणजे खरंच आपण सुद्धा इतिहासाच्या वेळेला किती विचित्र चूक करतो की आज चीनच्या सारख्या त्या देशामधल्या इतिहासकारांनी बाप्पा रावळ किंवा खुमान रावळ यांचा विशेष उल्लेख करावा, तो सुद्धा कशासाठी? यांनी त्यांच्या आयुष्यभर हे रस्ते रोखून धरले, म्हणून या सगळ्या मुघलांच्या वावटळीपासून चीन बचावला, यासाठी ते त्यांचे आभार मानतात. भारताला ओलांडून चीन पर्यंत जावं किंवा भारताच्या वरच्या बाजूने चीन पर्यंत जावं असा खूप हेतू आतापर्यंत गझनी घुरींचा होता, पण तो साध्य नाही होऊ शकला. याला खुमान रावळ यांच्या पराक्रमाची सुद्धा माणसं आठवण काढतात. त्यांचं नाव असं वगळून उडी मारून थोडीच जाता येणार आहे. आणखीन त्याच्या पुढचं एक नाव घेतो मुद्दा. ही नावं सुद्धा आपल्या इतिहासामध्ये पानाच्या दुसऱ्या बाजूलाही सापडायची नाहीत. कारण खरंच आपल्या पिढ्यांना इतिहासाचं प्रेम वाटू नये असं व्रत घेऊन काहीतरी काम केल्यासारखं पुष्कळसं काम झालेलं आहे. तुम्हा आम्हाला सुद्धा आठवत असेल, आपल्याला 4थीला अख्खं वर्षभर शिवचरित्र होतं. त्या शिवाजी महाराजांच्या आरमारापासून ते शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळापर्यंत त्यांचे वगैरे 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 सगळे पराक्रम आपण असे आनंदाने ऐकत होतो. आता नवीन पुस्तकामध्ये चंद्रगुप्त मौर्यापासून 1818ला आलेले इंग्रज, एवढा सगळा काळ एका पुस्तकात कोंबलाय. परिणामतः शिवाजी महाराजांवर सगळी म्हणून 5 पानं. महाराणा प्रतापांची माहिती वाचा आपण. 3 ओळीत उत्तर द्या असं म्हटल्यानंतर जे लिहितात, राणा प्रतापांच्या एकाही लढाईचा उल्लेख न करता फक्त त्यांच्यावर 6 ओळी लिहून राणा प्रतापांचा इतिहास थांबवला इतिहास महामंडळाने. आता ह्या 6 ओळी ऐकून आमच्या मुलांना कसं प्रेम जन्माला येणार? आता मनामध्ये असं आहे, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एखाद्या वेळेला ते साध्य होईलही. आज या सगळ्या वेडेपणासाठी दुःख करणारे जेवढे म्हणून आम्ही अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार आहोत, अनेक जण आहोत, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. नजीकच्या काळामध्ये जवळजवळ सगळेच लवकरात लवकर एकत्र जमतायत
आणि कशासाठी की ठीक आहे, महामंडळाने केलेल्या पुस्तकाला आपण जर काही करू शकत नसू तर किमान या इतिहासाच्या अभ्यासाबरोबर एक पूरक पुस्तिका असावी। यासाठी एखाद्या पूरक पुस्तिकेचं निर्माण सगळ्या इयत्तांसाठी करणं, ज्याच्यामुळे ह्या इतिहासाचं प्रेम एक वेगळ्या दिशेनं गेलं। कारण पूर्वी आपल्याला इंग्रजीला होतं बघा, इंग्रजीचं एकूणच आपला व्यासंग वाढावा म्हणून रॅपिड रिडिंगसाठी एक वेगळं पुस्तक असायचं। पण त्याही पुस्तकाच्या अंदाजाने आपल्याला प्रश्न असायचे किंवा ज्ञानाचा विषय होता। मग इंग्रजी भाषेच्या व्यासंगासाठी जर रॅपिड रिडिंगला एखाद्या पुस्तकाची मान्यता घ्यायची तर मग इतिहासाच्या सुद्धा या इतक्या थोडक्यामध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टींमुळे फार मोठी पंचायत होते, फार मोठी, की अख्खा राजपूतांच्या इतिहासामध्ये 3 ते 4 नावं घेऊन झालं इथपासून काम सुरू होतं। ही नावं आपण ऐकलीही नसतील, आपण कल्पना करा। खुमाण यांच्या नंतर जैत्रसिंह नावाचे एक रावळ आहेत आणि यांच्याबद्दलचे शिलालेख, पूर्वीच्या काळी माणसांची नावं कोरून ठेवायचं सगळ्यात चांगलं साधन असायचं ते म्हणजे स्मृतिस्तंभावर नाव कोरणं। कारण दगडाचं आयुष्य कोणत्याही लाकडापेक्षा किंवा कागदापेक्षा जास्त। जेव्हा एखादा किल्ला एखाद्या राजाच्या हाती यायचा तेव्हा तो आपल्या पूर्वजांच्या या सगळ्या नामावली आणि त्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाबद्दल एक दोन ओळी अशा तऱ्हेची नोंद करून ठेवत असे। आणि अशी नोंद आपण आश्चर्यचकित व्हाल, जैत्रसिंहांच्या बद्दल जी नोंद आहे ती अशी विलक्षण आहे की सारे ग प ध सा ध प ग प ध प ग रे ग सारे ध सारे ग रे ग रे ग प ग प ग प ध प ध ग प ध सा प ध ग प रे ग सारे ध। जैत्रसिंहांच्या बद्दल त्या स्मृतिस्तंभावर लिहिलेलं वाक्य असं, तुर्क समुद्रा पिऊनी टाकीजो, तुर्क समुद्रा पिऊनी टाकीजो, असा अगस्ती आला, असा अगस्ती आला। कल्पना काय सुंदर आहे पहा। तुर्कांच्या सेना, तुर्कस्तानवरनं येणारं सैन्य यांचे जथ्थेच्या जथ्थे हा समुद्र आहे आणि या समुद्राला पिऊन टाकणारा अगस्ती त्या काळातले होते, ते म्हणजे जैत्रसिंह आहेत। म्हणजे आपण कल्पना करू शकता काय प्रचंड संख्येनं सैन्याचे संहार त्या काळामध्ये तुर्कांच्या अनेक सैन्य समूहांना परतावलं असेल जैत्रसिंहाने। तर ही उपमा कशी आहे? तळ, सरोवर, विहीर, नदी अशी उपमा नाहीये। तुर्कांच्या सेना कशा येत होत्या, काय संख्येनं येत होत्या, कशा तऱ्हेनं? तुर्क समुद्रा पिऊनी टाकीजो, तुर्क समुद्रा पिऊनी टाकीजो, असा अगस्ती आला। सज्जन रक्षण खल निर्दालन, सज्जन रक्षण खल निर्दालन, नवर विगे उदयाला, तुर्क समुद्रा पिऊन टाकीजो, तुर्क समुद्रा, तुर्क समुद्रा पिऊन टाकीजो, असा अगस्ती आला, असा अगस्ती आला, असा अगस्ती आला। गोपाल कृष्ण भगवान जय। तुर्कांच्या समुद्राला पिऊन टाकणारा अगस्ती म्हणजे जैत्रसिंह होते। यासाठी
त्यांच्या चरित्रातला एकच प्रसंग सांगतो, पुरेसा आहे तुम्हाला. काय सुंदर वर्णन केलंय महाराज. इतिहास थोडंसं असं सांगतो की आतापर्यंत आक्रमक येत होते, विध्वंस करत होते, जमेल तेवढी लूट घेत होते आणि किमान आपल्या घरी परत जात होते. घोरी सुद्धा इथे आला. त्याच्या आधी गजनी जो आला त्याने सोमनाथ लुटला, पण पैसे घेऊन तो घरी गेला. त्याच्या अलीकडच्या कालखंडामध्ये कासिम आला, त्यांनी गडबड केली, धडपड केली, लुटालूट केली, परत घरी गेला. पृथ्वीराजाच्या विजयानंतर, म्हणजे पृथ्वीराजावरती मिळालेल्या घोरीच्या विजयानंतर आता हे आक्रमक दिल्लीमध्ये स्थिर झाले. ही सगळ्यात मोठी हानी आपल्या दृष्टीने आहे. ते स्थिर झाले. काय आहे? इतिहास ऐकला, अभ्यासला तर त्याच्यात काहीतरी सुधारणा आणि बदल पुढच्या काळात करता येतात. नाही तर साधारणतः आपल्याकडे प्रसिद्धी गाणी आहेतच. सिकंदर और पोरस ने की ती लढाई तो मैं क्या करूं. काय गाणं. सिकंदरन पोरसाने युद्ध केलं तर मला काय करायचे त्याच्याशी. चाळणीत पाणी घेऊन मर त्याच्यामध्ये. आता मैं क्या करू. इतिहासाचा उपयोग स्वतःला करून घेता येऊ नये का हो सामान्य माणसाला. या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट अशी आहे, दिल्लीमध्ये यांचं स्थान स्थिरावलं. याच्यामध्ये शमशुद्दीन नावाचा जो सुलतान पुढे आला, या सुलतानाच्या आक्रमणाच्या समोर जैत्रसिंहांना पहिल्यांदा थोडी माघार घ्यावी लागली. पण अभ्यास कसा असतो पहा. थोडीशी माघार घेतली. तेव्हा जैत्रसिंह स्वतः चितोडचे राजे झालेले नव्हते. ते त्याच्या आसपासच्या गावामध्ये स्वतःचा डेरा लावून बसले होते. पण जेव्हा लक्षात आलं शमसुद्दीन ऐकण्यातला माणूस नाही, त्याने ज्या ठिकाणी जैत्रसिंह होते त्या गावावरती हल्ला करून त्या गावातल्या 999 मंदिरांपैकी शेकडो मंदिरं पाडली. अत्यंतिक विध्वंस करण्यामध्ये आनंद मानणारी ती माणसं पाहिली. आणि तेव्हा जैत्रसिंहाने माघार घेत घेत चितोडचा आश्रय घेतला. अजून चितोडवरती निर्णायक कोणी आला नव्हता. पण ह्या माघार घेताना सुद्धा जैत्रसिंहाने इतका प्रखर विरोध केलाय. या गावाचं नाव सुद्धा तुम्ही कधी ऐकलं नसेल. हे गावाचं नाव इतिहास सांगतो भूताला नावाचं गाव आहे. आणि या भूताला गावामध्ये आपण जशी क्रिकेटची मॅच पाहतो तसं शेवटच्या 2-3 ओव्हरचा प्रश्न आला. पण बाकी जेवढी माणसं जैत्रसिंहांच्याकडची मारली गेली तेवढीच नव्हे, त्यापेक्षा अधिक जास्त शमशुद्दीनकडची मारली गेली. ज्यायोगे जैत्रसिंह पिछाडीवर जात असताना त्यांचा पाठलाग करायची ताकद शमशुद्दीनमध्ये राहिली नाही. आणि ज्या हजारो वीरांनी बलिदान दिलं, या हजारो वीरांच्या स्मृती प्रित्यर्थ नागदा येथे त्यांनी एक प्रचंड मोठा तलाव बांधला. मी ही सगळी नावं मुद्दाम अशासाठी सांगतोय की कधीतरी आपल्या कोणत्या शाळेला जर काही सहल नेण्याची इच्छा झाली, राजस्थानामध्ये सहल नेऊया, तर आपण साधारण उदयपूरचे महाल वगैरे सगळे दाखवूच. पण याबरोबर ही सुद्धा काही धारा तीर्थ आहेत, ती खरंच दाखवायला पाहिजे. तो बाघेला नावाचा तलाव हा भूताला गावाच्या युद्धामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या 35,000 योद्ध्यांच्या स्मरणार्थ आहे. म्हणजे एका बाजूला 35, दुसऱ्या बाजूला 35-40 काय लोकांच्या कत्तली उडवल्या असतील त्यावेळेला. तरी माघार घ्यावी लागली, तरी माघार घ्यावी लागली. चितोडचा आश्रय केला मात्र. आणि आता जैत्रसिंहांना ही उपमा का देतात, अगस्तीची उपमा का देतात ते सांगतो. त्याने त्या काळातल्या गुजरात, माळवा या भागातल्या सगळ्या राजांना एकत्र केलं आणि सांगितलं,
दिल्लीश्वराचा रणांगणामध्ये निर्णायक पराभव होत नाही तोपर्यंत दिल्लीतलं हे भूताचं बस्तान उठणार नाही. निर्णायक निश्चित पराभव करावा लागेल तरच, आणि हे दिल्लीतनं हटले तर पुढचा आपला काहीतरी काळ सुखाचा आहे. शमशुद्दीनची एकूण सैन्य रचना लक्षात घेऊन स्वतःच्या सैन्याची आखणी जैत्रसिंहाने केली. आणि अगस्तींच्या उपमेचं कारण सांगतो. शमशुद्दीनशी त्याच्यानंतरच्या काळात जे प्रचंड मोठं युद्ध केलं, आता प्रचंड मोठं म्हटल्यानंतर किती किती वेळाचं असेल असं वाटतं आपल्याला? 6 तास केलं, 8 तास केलं, 2 दिवस केलं, 7 दिवस केलं, चातुर्मास केलं, हे काहीतरी सांगा ना. प्रचंड मोठं युद्ध केलं म्हणजे नक्की किती केलं? तर हा तुर्कांच्या सैन्याचा अख्खा समुद्र पिऊन टाकण्यासाठी जैत्रसिंहांना 8 महिने चालले युद्ध घोर. 8 महिने चालले युद्ध घोर. 8 महिने, हे 8 महिने, हे 8 महिने झालले युद्ध घोर. 8 महिने झालले. कल्पना करा महाराज, 8 महिने फक्त सूर्योदय ते सूर्यास्त ड्युटी नाहीये, पण समोरची शत्रूची सगळी बळी इतकी नीच आहे. त्यांच्या अंगात आलं मध्यरात्री स्वारी करतील, त्यांच्या अंगात आलं पहाटे अंगावर स्वारी, केव्हाही 24 तास सावध. सैन्याच्या काही तुकड्या पहाऱ्याला ठेवून एकाने विश्रांती घ्या, एकाने कामात राहा, एकाने विश्रांती घ्या, एकाने कामात राहा. पण एकदाही त्या दिल्लीच्या सैन्यावरची आपली नजर हुकली असं होता नाही का? 8 महिन्यामध्ये या रणक्षेत्रातून बाहेरही त्यांची सेना नाही जाता कामा, बाहेरचा माणूस आत शिरता नाही कामा. सगळ्या बाजूनी अशी बंधनं लावली जैत्रसिंहाने. 8 महिने झालले युद्ध घोर. 8 महिने. मग दिल्ली सत्तेची जबरदस्त हार. दिल्ली सत्तेची, ही दिल्ली सत्तेची, दिल्ली सत्तेची जबरदस्त हार. सैन्य वीरांचे पूजी भूतनाथ. सैन्य वीरांचे, सैन्य वीरांचे, सैन्य सैन्य वीरांचे पूजी भूतनाथ. भूतनाथ, भूतनाथ, भूतनाथ. सैन्य वीरांचे पूजी भूतनाथ. जैत्रसिंहाचा जयघोष करीत. जैत्रसिंहाचा जयघोष करीत. जैत्रसिंहाचा घोष जय करीत, करीत, करीत. नमः पार्वती पते हर हर महादेव. तेव्हापासून त्या ठिकाणी भगवान शंकरांची सुद्धा गर्जना सुरू झाली. आधी देवीची गर्जना असे, नंतर मग जय एकलिंगजी की, भगवान शिवांची इतकी गर्जना. आणि जैत्रसिंहांचा सन्मान करताना तो स्मृतिस्तंभ असा लिहितो की जैत्रसिंहांनी धर्मांधांना दाखवून दिलं की धर्मांध पद्धतीनं तुम्ही कितीही फौजा पाठवल्यात तरी आम्ही
त्याला सद्धर्माच्या पद्धतीनं उत्तर देण्याची खाण आहोत. आमच्याकडे सुद्धा रत्न निर्माण होण्याची प्रक्रिया बंद नाही. तुमच्याकडे नालायकांची संख्या जन्माला घालायची प्रक्रिया असेल तर त्यांना संपवणाऱ्या वीरांना जन्माला घालायची प्रक्रिया जैत्रसिंगांच्याकडे आहे. त्यामुळे अशी काळजी करू नका. हा जबरदस्त दहशतीचा विषय केला महाराज. वा रे वा. मात्र एक वैगुण्य मनाला यातना दिल्याशिवाय राहत नाही. आणि ते असं, उत्तर प्रदेशामध्ये दिल्लीमध्ये इतकं सगळं चाललेलं असताना महाराष्ट्र, आंध्र, मध्य प्रदेश, तमिळनाड, छत्तीसगड, बिहार, एका बाजूला बंगाल, या सगळ्या समजा राजांची एकत्र बैठक केली असती लवकरात लवकर, की बाबा हो सगळ्यांनी एकत्र मिळून एक बादलीवर फुर्र पाणी टाकलं की ही सगळी घाण त्याच्या त्याच्या जागी जाणार आहे. किती पाणी टाकता महत्वाचं नाही, एकत्र होऊन किती टाकता. नाही तर रस्त्यात घाण आहे, पाणी टाकलं तर इथली घाण जाईल. हो का? आता पुढचं भांड, पुढचं तुम्ही उद्या टाका. नुसत्या घोर प्रयत्नाचा उपयोग नसतो. तो ज्या पद्धतीनं तुम्ही उद्या टाका, ह्याने परवा टाका, त्याने तेरवा टाका, 2 बादल्या पाणी टाकलं, घाण गेलीच नाही. अशी कशी जाईल साहेब? अशी वेगवेगळी भांडी टाकायची नसतात, ती एका बादलीत घ्यायची असते, मग ते सगळं कार्य होतं. ह्या सगळ्यांना एकत्र करून हे दिल्लीची सत्ता एकदा कायमची उलटवून लावू आणि यांना एकदा त्यांच्या त्यांच्या घरी परत पोचवून देऊ, यासाठी हिंदू राजांची किंवा हिंदू विचारवंतांची संमेलनं का झाली नाहीत? घाबरून झाली नाहीत असं म्हणता येणार नाही. आणि एवढं भय बाळगावं असे काहीही ते माजलेले नव्हते. किंबहुना त्यांच्या माजण्याला तेवढ्याच तोडीस तोड उत्तर देऊन जैत्रसिंहांची तलवार पाजळून झाली होती. आता मुळात जे घाबरून पळालेत त्यांची भीती बाळगून मी बैठक घ्यायची नाही, हा काय त्रास आहे मला सांगा. पण दुर्दैवाने तेच झालं. कोणत्याही इतिहासामध्ये शत्रू ही करत नाही एवढी मोठी हानी सज्जनांची निष्क्रियता करते. सज्जन एकत्र येऊन पटदिशी कारवाईच करत नाहीत. परिणामतः पुढच्या काळामध्ये दिल्लीच्या सत्ता हल्ल्या आणि आता खिलजी नावाच्या वंशाकडे दिल्लीची सत्ता गेली. जलालुद्दीन खिलजी दिल्लीचा राजा झाला. त्याचा पुतण्या तयारीचा होता, त्याचं नाव अल्लाउद्दीन खिलजी. काका पुतण्याचं नातं राजकारणामध्ये जबरदस्त. म्हणून अल्लाउद्दीनचं डोकं असं फिरलं. एक दिवस त्या पठ्याने काकालाच संपवला आणि स्वतःच सिंहासनावर बसला. अरे काय राजकारण चाललंय. पण सिंहासनावर आल्याबरोबर इकडे रणथंबोर असेल, इकडे मेवाड असेल, इकडे मारवाड असेल, इकडे गुजरातचा सोमनाथ असेल आणि एका बाजूला प्रभासपट्टणम असेल, अशा विविध क्षेत्रांवरती जमतील तशा स्वाऱ्या करायचं सत्र त्या हरामखोरानं चालू केलं. आता तरी मीटिंग घ्यायला हवी. ते येड प्रभास क्षेत्रावर जात आहे. प्रभास हे फार पूर्वीचं प्रसिद्ध कृष्णांचं क्षेत्र, ते मथुरेवर चाल करून जातोय हा वेडा. बरं कारण काही नाही. जो माझा नाही तो मरायच्या लायकीचा आहे. त्याला जिवंत राहायचं असेल तर त्यांनी माझी कृपा संपादन केली पाहिजे. या एका सत्ता लालसे पोटी पुन्हा सोमनाथाला जाऊन ते फोडत आहे. सगळे दक्षिणेतले लोक एकत्र या, आंध्र इकडे या, कर्नाटक इकडे या, चला 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 चला, सगळे जण नर्मदा उतरून येऊ, एकदा बादलीनं पाणी टाकून देऊ भास दिशी. जा बाबा. यातलं काही न झाल्यामुळं अल्लाउद्दीन खिलजीच्या नकाशात याच्या पुढचा टप्पा होता महाराष्ट्र.
मेवाड, गुजरात, माळवा या भागामध्ये धिंगाणा घालणारा अल्लाउद्दीन खिलजी ठरवतो, आता महाराष्ट्रात जाऊ, नर्मदा ओलांडून जाऊ. देवगिरी नावाचं काहीतरी म्हणे तिथे राजधानी आहे, जो रामदेव राय नावाचा काहीतरी म्हणे राजा आहे. त्याला एक भाऊ का काय काहीतरी मुलगा आहे तरी शंकरदेव नावाचा. बरेच पराक्रमी आहेत. देवगिरीच्या राज्याची धुळधाण करून तिथली संपत्ती आपण दिल्लीकडे आणू असा हेतू या पठ्याच्या डोक्यात आला. त्या पद्धतीनं पुढच्या कारवाईसाठी सैन्याच्या सगळ्या संघटना बांधल्या. आता तरी कोणी दिल्लीतनं महाराष्ट्रात यावं, रामदेवरायाला सांगावं, हे राम्या आता कुठं जाऊ नको, ते भोताटकी येते वरनं. राजकारणामध्ये काय, हे असं होतच राहतं, ते तसं होतच राहतं. आमच्या उपासनेचा वेळ तुम्ही का वाया घालवताय? आम्हाला कशी निर्विकल्प समाधी, जमलं तर सविकल्प समाधी, अशा गोड समाधी सुखामध्ये राहायचा आनंद सोडून या पायपेटी करून त्या रामदेवरायाला भेटा, त्या शंकरदेवाला भेटा, त्या देवगिरीला भेटा. अहो भेटायची पण गरज नव्हती खरं, पण असं त्या काळामध्ये म्हटलं जायचं की अनेक साधू संन्याशांच्या आध्यात्मिक योग्यता चरमसीमेवर होत्या. योग्यता अशी की एखाद्या साधूनं जर विंध्य पर्वतावर निरोप पाठवायचा असेल तर फक्त हिमालयावरती एका विशिष्ट ठिकाणी उभं राहून काहीतरी मंत्र फुटायचे, अमुक 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 अमुक, की ते विंध्यावर ऐकू जाणार. पण विंध्य पर्वतावरच्या त्या ऋषीने त्या ठिकाणी येऊन पटपटपट काही म्हटलं, सह्याद्रीला ऐकू जाणार. एवढी जर आध्यात्मिक सिद्धी तुमच्या माझ्या घरामध्ये आहे, ते राजकारणासाठी का नाही? रामदेवरायाला वाचवण्यासाठी का नाही? आणि याच्यात रामदेवराय महत्वाचा नाहीये. एकदा टोळधाड आली की ज्या लक्षावधी बायकांची बेअब्रू होते, हे पाप कोणाच्या डोक्यावर मला सांगा? ज्या लक्षावधी गाई गुरांच्या कत्तली होत्या, हे पाप कोणाच्या डोक्यावर मला सांगा? अनेक सज्जनांना वर्षानुवर्ष सातत्याने छळलं जातं, हे पाप कोणाच्या डोक्यावर? अन्याय करणारा त्याचं तर पाप आहेच, पण तो येत असताना ज्यांनी आम्हाला सावध केलं नाही. किंबहुना अल्लाउद्दीन महाराष्ट्रामध्ये फक्त 8,000 माणसं घेऊन उतरला. त्याने देवगिरीला वेढा घातला. 7,000 माणसं वेढ्यामध्ये फक्त होती. 1,000 माणसं त्याने राखीव फौज म्हणून ठेवली होती. आणि भारतदेशी अफवा उठवली होती की आम्ही फक्त 7,000 पुढे आलोत, मागणं 1,00,000 माणसं येत आहेत, याद राखा कोणी तलवार उचलाल तर. बरं, अशी अफवा त्याने पसरवावी. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी 1,00,000 येणार आहेत, 1,00,000 येणार आहेत. मग अशा वेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या जाणत्या आध्यात्मिक लोकांनी जर उभं राहून हे सांगायला सुरुवात केली असती, ए झॅम्प्या काही घाबरू नको, 1,00,000 कुठले, एक कुत्री याच्या मागं कोणी येत नाहीये. आणि पूर्वीच्या काळी 1,00,000 येणार जरी असते तरी आमच्या बाबांनी सांगितलंय ना, आता 1,00,000 आले तरी मरून काढू. असे अनेक बाबांचे अनेक आश्रम आणि त्या अनेक आश्रमामध्ये असलेले अनेक भक्त आमच्या बाबांसाठी वगैरे 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 काहीही करायला आम्ही तयार असलेले त्यांचे भक्त. पण मुळात राष्ट्रासाठी काही करावं हे बाबांच्याच मनात येत नाही, हा प्रश्न आहे. आणि या एका प्रश्नासाठी आमच्या दुर्लक्षाचं फळ म्हणून जेव्हा राजा रामदेवराय खिलजीशी लढायला लागला, रामदेवरायाचा विजय होत होता, अचानक या अल्लाउद्दीन खिलजीनं राखीव असलेली 1,000 फौज मदतीसाठी मागितली की आपला निभाव नाही लागत आहे.
तर ती 1000 फौज फक्त पलीकडनं येताना बघितली आणि जिंकत असलेल्या सैन्यामध्ये प्रचंड ओरडारडा सुरू झाला. अरे ते दिल्लीचे 1,00,000 आले. कारण नसताना पळापळ, कारण नसताना पराभव. कारण एकच, ज्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा अशा लोकांनी कोणी दिल्लीतनं येत नाहीये असा शब्द आमच्या नागरिकांसाठी काढला नाही. आणि आला जरी दिल्लीतनं तरी आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी, तू काय घाबरतोस, उभा राहा रामदेवरावच्या बरोबर. हे कोणी धार्ष्ट्य दाखवलं नाही. आणि शेवटी महाराष्ट्राला फक्त तक्रार करावी लागली. काय रे देवा, पंढरी निवासा, पंढरी निवासा, सख्या पांडुरंगा. काय रे पांडुरंगा, हे भूत आमच्या उरावर पाठवली 400 वर्ष राज्य करायला, दुप्पट पकडा. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, करी अंग संगा, करी अंग संगा भक्ताची या. पंढरी निवासा सखा पांडुरंगा, पंढरी निवासा सखा पांडुरंगा. अरे भक्त कैवारी या होसियना नारायण होसी नारायण, भक्त कैवारिया होसी नारायण, भक्त कैवारिया, भक्त कैवारिया, भक्त कैवारिया, भक्त कैवारिया होसी नारायण. बोलता वचन, बोलता वचन कायराज, कायराज. पंढरी निवासा सखा. मागे बहुतांसे फेडियले ऋण हो, मागे बहुतांसे फेडियले ऋण, मागे बहुतांसे, मागे बहुतांसे, मागे बहुतांसे. पांडुरंगा, प्रल्हादासाठी धावून आलास, गणिकेसाठी धावून आलास, ध्रुवासाठी धावून आलास, त्यांच्या भक्तीचं ऋण फेडण्यासाठी अशा तऱ्हेनं सतत पुराणामधल्या प्रत्येक युगात धावून आलास. आणि आता ध्रुवासाठी धावावं, प्रल्हादासाठी धावावं. मग आमची भक्ती काय कमी तुला मुलाची आहे का रे? आमच्यासाठी नाही येत. मागे बहुतांसे फेडियले ऋण हो, मागे बहुतांस. काय शब्द भयानक आहेत, कल्पना करा. आपण व्यवहारामध्ये जे बोलतो ना,
बाकी मेल्या 50 ठिकाणी जातोस, यांच्याकडे जातोस, यांच्याकडे जातोस, यांच्याकडे जातोस. माझ्या वेळेला यायचं असेल की तुला धाड भरते. काय धाड भरली तरी मेल्या तुला? हे जे काय धाड भरली होती, हा व्यवहारामधला भांडण्याचा सूर अभंगात लावलाय महाराज. मागे बहुतांचे, मागे बहुतांचे, मागे बहुतांचे हेडियाले ऋण आम्हासाठी कोण, आम्हासाठी कोण, आम्हासाठी कोण आली धाड पंढरी निवासा सखा पांडुरंग, पंढरी निवासा सखा पांडुरंग, पंढरी निवासा सखा पांडुरंग. वारंवार तुझं लाज नाही देवा, लाज नाही देवा. किती पराकोटीचा त्रास झाला असेल कल्पना करा. संत हृदयाची माणसं खरं एकदम इतक्या रागावून बोलत नाही. सामान्य माणूस सुद्धा खूप शोषिक असतो. जेव्हा त्याचं सोसण्याच्याही पलीकडे यातना जातात तेव्हा कुठेतरी तो उफाळून बोलतो. काय निराश नाहीस का रे? लाज नाही का? इतक्या टोकाला मनुष्य जेव्हा यातनांची पातळी त्या पद्धतीची जाते तेव्हाच बोलतो. नामदेव महाराजांचे शब्द आहेत, देवा 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 तुला लाज नाही रे, लाज नाही. आम्हा भक्तांची तुला काळजीच नाही रे. वारंवार तुझं, वारंवार तुझं, वारंवार तुझं लाज नाही देवा, लाज नाही देवा, लाज नाही. आणि एखाद्याला गच्छांटी धरून बोलायला लावावा ना, तसं ते विचारत आहे. लाज नाही देवा, बोल रे केशवा, म्हणे नावा पंढरी निवासा सखा पांडुरंग, पंढरी निवासा सखा पांडुरंग. कधी अंग संगा, कधी अंग संगा, भक्ताची पंढरी निवासा सखा पांडुरंग, पंढरी निवासा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पंढरीनाथ भगवान. अक्षरशः नामदेव रायांच्या कालखंडापासून ते तुकोबांच्या कालखंडापर्यंत जवळजवळ 400 वर्षाची महाराष्ट्राच्या माथ्यावर जी गुलामगिरी आली, देवगिरीच्या आणि अलीकडच्या पलीकडच्या प्रांतामध्ये जेवढे गोहत्या झाल्या, जेवढे साधू सज्जनांचे छळ झाले, जेवढ्या स्त्रियांनी किंकाळ्या फोडल्या, या कोणाच्याही किंकाळीनं कुठल्याही मोठ्या माणसाच्या हृदयाला कसा काय पाझर फुटला नाही देवच जाणे. कारण ह्या पुढच्या 400 वर्षात सुद्धा राजकीय दृष्ट्या अशी कोणाचीही कुठलीही बैठक झाली नाही. झाल्याच असतील बैठका तर या लोकांना आपल्या बरोबर घ्यायचं नाही यासाठी असतील, किंवा आपलं धोरण ठरलेलं आहे आपण यांच्याबरोबर जायचं नाही बरं का या बैठका. पण लोकांना विश्वास वाटावा, आश्वासन वाटावं असं दुर्दैवाने झालं नाही. आणि अल्लाउद्दीन खिलजीने त्याच्यानंतर गुजरात प्रांतावर ही स्वारी केली. गुजरात प्रांताचा तो कर्णराय, त्याचा पराभव करून त्याची पत्नी आणि त्याची मुलगी दोघींचं अपहरण झालं. आता गंमत आहे का काय विचित्र झाली.
आई आणि मुलगी दोघींचं अपहरण केलं पठ्याने. काकाशी लग्न लावलं त्या आईचं आणि स्वतः लग्न लावलं त्या मुलीशी. आता या झाल्या सासू सुना. नंतरच्या मारामारीच्या काळात जलालुद्दीन संपला. आता सगळे एकाच राणीवशात. आता झाल्या चौथी. नाते संबंधाची ऐशी की तैशी. आपल्याला हवे ते वाटोळी घोळ करून मोकळं व्हायचं या प्रकरणामध्ये सगळं चाललेलं असताना जर गुजरातची राजकन्या, गुजरातची महाराणी हे सगळे माझ्या जनार्दनात येऊ शकतात, मग राजस्थान का नको, मग राजस्थान का नको अशी कल्पना करून जेव्हा रणथंबोरवरती या पठ्याचं आक्रमण झालं, मी उद्या राणा हमीर म्हणून जे होते, महाराणा हमीर राय या नावाचे एक राजे, त्यांची एक विलक्षण मोठी कारकीर्द अत्यंत गाजलेली आहे. उद्या किमान या तिघांचा विशेष नामोल्लेख करावा लागेल. ते म्हणजे हे राणा हमीर, त्यांच्या बरोबरीनं पुढे असणारे राणा कुंभा, त्यांच्या पाठोपाठ आपल्या समोर येणारे राणा सांगा. म्हणजे महाराज हे सगळे सांगा इथे का सांगताय? महाराणा सांगांचा वेगळा विचार करावा लागेल, कारण ते पराक्रमी तर आहेतच, पण आपल्या राजस्थान मधल्या संत परंपरेमधल्या मीराबाईंचे सासरे पण आहेत. त्यामुळं मीराबाईंची एक विलक्षण गोड असलेली मधुरा भक्तीची कथा ती अनायासे राणा सांगांच्या माध्यमातून पुढे जाणार आहे. या सगळ्या कथांना घेत 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 पुढे आपल्याला उदयसिंगांच्या पर्यंत जायचंय आणि मग राणा प्रतापांच्या पाशी जाऊन आपल्याला थांबायचं आहे. अर्थात हा इतिहास तसा म्हटला तर महाराणा प्रतापांच्या तिथे संपत नाही. मला जे वाङ्मय उपलब्ध झाले ते साधारणतः 1700-1800 सालापर्यंतचा इतिहास आहे. म्हणजे 700 सालामधले बाप्पा रावळांच्या पासून 1717 सालापर्यंतचा इतिहास, म्हणजे 1000 वर्षांचा धर्मयुद्धाचा इतिहास महाराणांनी, राजपुतांनी गाजवलेला अशा तऱ्हेचं वाङ्मय आज उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला खरंच रॅपिड रिडिंग मगाशी म्हटलं तसं पाहिजे असेल तर रत्नागिरीतच ते पुस्तक उपलब्ध आहे आपल्याला. आपण जरूर तपशिलाने काही गोष्टी वाचा. इथे सांगताना काही गोष्टी भरा लवकर सांगायला लागत आहेत दुर्दैवाने. पण मी राणा हमीर यांच्याबद्दल जे सांगेन तो विषय उद्याचा आहे. पण आज रणथंबोरवरती जेव्हा या मुघलांच्या सैन्याची आक्रमण झाली तेव्हा त्या सैन्याला सुद्धा रणथंबोरच्या किल्ल्यामध्ये जवळजवळ 4 महिने दटवून ठेवलेले सुद्धा एक सरदार होते. त्यांचंही नाव हमीर असंच होतं. पण एक लक्षात घ्या, अल्लाउद्दीन बाकीच्यांपेक्षा थोडा शहाणा निघाला. त्याला जेव्हा लक्षात आलं की भारतावर जर कायमस्वरूपी राज्य करायचं असेल तर ह्या सगळ्यांना तुर्क केल्याने राज्य होणार नाही. हे आहेत असे राहून माझे नोकर झाले पाहिजेत, हे आहेत असे राहून माझ्या अखत्यारीत राहिले पाहिजेत. आणि एवढ्यासाठी त्याने फार काही गडबड न करता प्रलोभन आलोभन यांची एवढी रेलचेल केली. आणि पहिल्यांदा भारताच्या भूमीवरती या राजपूत इतिहासात या प्रलोभनाचा जेव्हा समोर आपल्याला दृश्य शिडकावा दिसला, याचा या हमीर रायांना इतका संताप झाला. थोडक्यात कथा सांगतो. खिलजीच्या सैन्यात तोफांच्या सारखं मोठमोठाले दगड गोल फिरवून लांब फेकावेत आणि समोरचे सैनिक उधळून लावावेत अशा तऱ्हेच्या गाड्या होत्या. त्याला मँगोनीज पद्धतीचं युद्ध असं ते म्हणत असत. एका ठिकाणी उभं राहून दगड मारणं वेगळं, ते मोठी अशी लाकडाचा तो सॉकेट असे,
उद्या परवा तेरवा काही फोटो मी दाखवणार आहे या ठिकाणी. कारण मुळात चितोड गडाचा तो विस्तार बघितल्याशिवाय डोक्यातच येणार नाही काय ती भव्यता असेल. तसंच ही खिलजीनं तयार केलेली मंगोलियन ह्या पद्धतीची असलेली युद्धतंत्र तोप सुद्धा एका ठिकाणाहून काही विशिष्ट ठिकाणापर्यंतचा मारा करते. तोफेला तुमच्या मागे पळता येत नाही. मँगोनीज तंत्राप्रमाणे यांनी पळणाऱ्या शत्रूच्या सैनिकांना सुद्धा पाठलाग करता येईल अशा तऱ्हेच्या चाकाच्या लाकडी गाड्या, ज्यांना मोठे चमचे बसवलेले असत, त्या चमच्यामध्ये तो दगड ठेवायचा आणि एक विशिष्ट गोल पद्धतीनं फिरला तर पाठलाग करत 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 घोड्यांच्या पिछाडीवर असा थंडीची दणका बसायचा. एका गोळ्यामध्ये, दारूचा सुद्धा नाही हा, साधा गोळा, साध्या दगडाच्या गोळ्यांनी सुद्धा तो हजारो सैनिकांच्या चिंधड्या उडवत असे. ही वेगळी पद्धत त्यांनी पाहिली होती. किंबहुना तटबंदीवर मारा करायला हे यंत्र फार सोयीचं होतं. कारण दगडावर दगड धाड 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 पडत राहिले. परत दगडांची कमी कुठे आहे? दारू गोळ्याची कमी असते, कारण ते महाग आहेत. दगडांची कुठे कमी आहे? मग नुसत्या दगडांच्या एका विशिष्ट पद्धतीच्या फटक्याने सुद्धा बुरुज ढासळू शकतोच ना. मग बुरुज ढासळण्यासाठी दारुगोळा कशाला खर्च करा? असा हा शहाणा. या पठ्याने मँगोनीज पद्धतीचं युद्ध आपल्याकडे आणलं. पुन्हा एकदा मी काल सांगितलेलाच विनोद आहे. आता असं काहीतरी एक चांगलं यंत्र जे उत्तम तऱ्हेनं शत्रूचा पाठलाग करतं आणि सैन्याचे पराभव करतं ते त्याच्याकडे आहे, तर आपल्या गावातल्या सुतारांना बोलवावं कशा वेळेला तरी. पा सुतारा, ते बघ काय आहे, असं यंत्र कर, मेक इन इंडिया कर काहीतरी तयार त्याच्यामध्ये, भारताकडनं असं काहीतरी यंत्र करा. प्रत्येक वेळेला मेड इन चायना, मेड इन जपान, मेड इन USA. मग हे कुठलं मेड आहे ते एकदा सांगा. इथं समोर बसलंय ते. असं नको ना करू. आपणही एक छान यंत्र करू, तुला पुरस्कार देतो. ते सगळं यंत्र करण्यासाठी पैसे देतो. याच्यासाठी आपण एकत्र बसून एखादं ते यंत्राचं मॉडेल तयार करायचं नाही, फक्त रडायचं. काय हो अवस्था, काय तो खिलजी, काय तो अल्लाउद्दीन. इतिहास म्हणतो काय ते तुम्ही मेल्या, त्याच्याकडे दिसतंय इतकं आधुनिक आलेलं शस्त्र, तुला स्वतःला तयार नाही करता येत आहे. असं शस्त्र बघितल्यानंतर मला या हमीर देवांचं एक विशेष सांगायचं आहे. ते असं, जेव्हा रणथंबोर किल्ल्यामधल्या किल्लेदार असणाऱ्या हमीरांना हे कळलं की खिलजीकडे एक प्रचंड मोठे गोळे टाकणारं यंत्र आहे, सगळे म्हणले हमीरजी अब हमारा क्या होगा. ते म्हणले एवढं मोठं यंत्र जरी नसलं तरी एवढे दगड मारायला गलोलाय ना. मग दगडाचाही नीट उपयोग करता येत नाही, एवढे आपण दगड आहो का? तू आणू दे ना त्याला काही यंत्र आणायची ती. पण तुम्हाला जर निशाणा अचूक साधता येत असेल तर गलोलीमधनं फेकलेल्या एवढ्याशा दगडाने सुद्धा आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. आणि तो हमीर देवाने मिळवून दाखवला हा इतिहास आहे. खिलजीच्या एका सैन्य समूहासमोर अक्षरशः किल्ल्याच्या तटबंदीवरनं नेम धरून गलोलीचे असे दगड फेकले की मुख्य सेनापतीच जायबंदी झाला. सेना उधळली गेली मागच्या बाजूने. पण त्या सेनापतीनं आठवडाभर कळ काढली. हमीरच्या हाताखालचा सरदार फितवला. त्याची भेट घेऊन त्याला सांगितलं, किती मिळतो तुम्हाला पगार? अरे अल्लाउद्दीन खिलजीचं धन तुला माहित नाही काय? महाराष्ट्र लुटून आणलाय, इकडचं लुटून आणलंय, सोमनाथ लुटून आणलाय, याच्या दसपट तुला मिळणार. अधिक रणथंबोरचा किल्ला तुला मिळणार. काय कळले? कळले काय? कशाला जीव काढतो त्याचा? आणि दुर्दैवाने
याच सेनापतीनं पुन्हा चाल करून आल्यानंतर हमीर किल्ल्यातून बाहेर पडले, तलवार चालवत त्याच्याशी लढत होते. त्या सरदाराला निरोप सांगितला की आतमध्ये जाऊन सांगा, अशीच दगडांची सरभराट चालू ठेवा, समोरचा सैनिक मरतो आहे. पण मधला माणूसच फितूर होता. आता त्याने आत जाऊन सांगितलं, हमीरांचा पराभव होतो आहे, लवकरात लवकर जळायची तयारी करा, लवकरात लवकर जळायची तयारी करा. पण इतक्या विश्वासू माणसाने सांगितल्यामुळे किल्ल्यामध्ये हलकल्लोळ माजला रणथंबोरमध्ये. आता सगळेजण जोहारासाठी सज्ज झाले आणि या नीच माणसानं दुसऱ्या मार्गाने जाऊन किल्ल्याचा मागचा दरवाजा उघडून शत्रूला आतमध्ये घेतला. का? उद्या आपल्याला किल्ला मिळणार आहे. किल्ल्यामध्ये शत्रू घुसला हे कळल्यानंतर हमीर राय असेच्या असे उलटे रणांगणातून परत त्या रणथंबोरच्या किल्ल्यामध्ये जे शिवमंदिर होतं त्या शिवमंदिरापाशी येऊन थांबले. अनायसे जो फितूर झाला होता तो आणि त्याच्याबरोबरचा अधिकारी, एक रणमल एक रतनमल, दोघही तिथे सापडले. हमीर राय एवढे चिडले होते, भगवान शंकरांच्या पिंडी समोर शपथा घेऊन बेल भंडारा उचलून या ठिकाणी आपण आपल्या कार्याला सुरुवात केली. नालायकानो फक्त किल्लेदारीच्या जहागिरीच्या अभिलाषेपोटी हे करता. तलवारीचा जो खडाजंगी वार केला तो फितूरही मारला, फितुराचा सरदारही मारला. पण थोडस भावनेला आवर नाही घालता आला. या सगळ्या आपल्या लोकांच्या फितुरीमुळे हमीर राय इतके व्यथित झाले की शंकरा, तुला जे बेलाचं पान व्हायचं असतं ते 3 पानाचं असतं, ते 3 टोकाचं असतं. 2च पानाचा बेल वाहिला तर तू एखाद्या वेळी रागवशील करे आमच्यावरती, म्हणून तुझा कोप आमच्यावर होऊ नये म्हणून या 2 देशद्रोह्यांची मस्तक जशी दिली आहे तशी हे स्वामी भक्ताचं मस्तक सुद्धा 3रं पान म्हणून त्याचा स्वीकार कर, असं म्हटलं. हमीर रायाने स्वतःच्या मानेवर जी तलवार चालवून घेतली. महाराज, आत्मबलिदानाचे दीपस्तंभ आहेत ही माणसं, आत्मबलिदानाचे दीपस्तंभ. ते कार्य खूप मोठं होतं पण परिणामतः सैन्यावर झालेला प्रभाव जो होता, रणथंबोर किल्ला हातीचा गेला. आणि आता मी आपल्याला सांगणार आहे कालचा आपला सस्पेन्स. पद्मावत नावाच्या महाकाव्यात आणि प्रत्यक्ष पद्मिनीच्या असलेल्या चरित्रात काही ठिकाणी बरेच फरक आहेत. पद्मावत या महाकाव्यामध्ये आता 2-3 फरक जे महत्वाचे आहेत ते सांगतो. पद्मावत या महाकाव्यामध्ये मुळात पद्मावती नावाची राणी राजस्थानात झालीच नाही. तिचं नाव पद्मिनी होतं, पद्मावती कधीच नव्हतं. त्यामुळं पद्मिनीला पर्याय पद्मावती असं पुण्याच्या धनकवडीच्या पलीकडे सुद्धा नाही. पण असला काहीतरी पत्ता इथे नव्हताच. एक आणि त्याच्यातून गंमत अशी त्या काव्यामध्ये केली होती की ही पद्मावती सिंहल द्वीपाची राजकन्या म्हणजे श्रीलंकेची आणि अनेक वर्ष चितोडवरती राज्य करणारे रत्नसिंह हे लंकेतल्या आपल्या मित्राला भेटायला गेले आणि तिथे त्यांनी हिला पाहिलं वगैरे वगैरे. मग ते आता महाकाव्य आहे, ते पुढे तुम्ही वाचू शकता. अर्थात हे सगळं महाकाव्य लिहून झाल्यानंतर शेवटी त्या पठ्याने काय लिहिलं, हे आध्यात्मिक रूपक आहे हे लक्षात ठेवावे. मेल्या मग एवढा का त्रास दिलास आम्हाला छळायला, पण काही का असेना नंतरच्या कालखंडामध्ये ती सिंहल द्वीपाचीच राजकन्या आहे, कुठली तरी गंधर्व कन्याच आहे, अशा तऱ्हेनं अनेक नाटकं लिहिली गेली. सिरियलमध्ये अशा तऱ्हेची वर्णनं आली. अनेक वर्ष चितोडवरती राज्य करणारा असा शब्द आला. हे इतिहासामध्ये थोडंसं अप्रमाण झालं, कारण इतिहासामध्ये या महाराणी पद्मिनींचे पती म्हणजे रत्नसिंह यांची चितोडवरची राजवट आहे तीच मुळात 1 वर्षाची आहे फक्त.
त्याच्या आधी चितोडचे राणे चितोडला सांभाळतच होते, पण जेव्हा रत्नसिंह आले त्याच्यानंतर त्यांचा पुढच्या युद्धात मृत्यू होण्याचा कालखंड जो आहे तो फक्त 1 वर्षाचा आहे. तेव्हा 1च वर्ष चितोडवरती राज्य करत असताना हे लंकेला जाणार कधी आणि हे लग्न करून हे येणार कधी, किंवा असा काही झालेला नाही विषय. राजस्थानामध्येच महाराणी पद्मिनीचं जन्मस्थानही दाखवतात आणि त्या ठिकाणी राजस्थानातच हा विवाह झाला आहे. पद्मावत महाकाव्य आणि मुख्य कथा याच्यात हा एक मोठा फरक आहे. आणि दुसरा फरक असा, अनेक ठिकाणी अनेक ललित कादंबऱ्यांमध्ये पद्मिनी या फक्त जोहार करण्यासाठीच धैर्यशील आहेत एवढंच दाखवलं गेलंय, असं नाहीये. इतिहासामध्ये जेव्हा रत्नसिंह चितोडचा किल्ला सांभाळत होते तेव्हा त्या चितोडच्या किल्ल्यावर तटबंदीवर असलेल्या सैन्याने कसं करावं, कसं उभं राहावं, कसं पाहावं, काय करावं, ह्या सगळ्या आज्ञा रत्नसिंह जर देत असतील तर या रत्नसिंहाना याच्याही पेक्षा प्रबळ अशा तऱ्हेनं खिलजीच्या सैन्याला तोंड कसं देत राहावं यासाठी पद्मिनी देवी सल्लागार पण आहेत. कित्येक ठिकाणी कित्येक बुरुजांवरती सैनिक नीट त्यांचं कर्तव्य करतायत का नाही हे बघण्यासाठी त्या सिद्ध आहेत. म्हणजे सातत्याने त्या फक्त त्यांच्या रसोई खाण्यामध्ये किंवा रत्नसिंगांच्या शयन मंदिरामध्येच आहेत असा उल्लेख नाही. किंबहुना त्या काळातले राजपूत राणे आपल्या बायकांना काही फार कर्तृत्व करायला देत नसत असं उगाच दाखवायचा चाबटपणा केलाय. बरं, पद्मावत महाकाव्याने नादानपणा सुद्धा असा केला की ते म्हणले यांच्या पदरी एक गायक होता, नंतर तो अल्लाउद्दीननी पकडला आणि ह्या गायकाने म्हणे त्या पद्मिनीच्या रूपाचं वर्णन खिलजीकडे केलं म्हणून खिलजी आले. ठीक आहे, मग मुद्दाम मालिका करताना हा जो गायक आहे तो ब्राह्मण दाखवला, पण खलनायक म्हटलं की ब्राह्मण दाखवायचं हे सतीचं वाण घेतलंय आमच्या हरामखोरांनी सगळ्यांनी आणि त्यामुळे मग ते हे प्रकरण. तेव्हा असं कुठलंही त्या राघव चैतन्याचं गाणं वगैरे ऐकून मुळात लक्षात घ्या, खिलजीची आतापर्यंत प्रत्येक असलेली स्वारी ही राजकीय विध्वंस करणारी आणि त्याचबरोबर तिथल्या शक्य असतील त्या सर्व स्त्रियांना उचलून नेण्यासाठीच झालेली होती. किंबहुना त्याच्यामध्ये लुटल्या जाणाऱ्या स्त्रिया ही संपत्ती धरली जायची आणि तुम्ही किती संपत्ती लुटता याच्यावर त्या वीराची टक्केवारी असे. पगार वेगळा, हा, तू लढलास याचा पगार वेगळा. पण किती 15 बायका पळवल्यास का, मग तुला बक्षीस म्हणून 5 बायका तुझ्याच. अशा तऱ्हेचं वाटप असल्या कारणामुळे अधिक विचित्र लूट जमा करणं हा मुळातच नोकरीचा शिरस्ता होता. म्हणजे समजा कोणी चुकून माकून येऊन सांगितलं असतं की महाराणी पद्मिनी कुरूप आहे, तरी ह्या पठ्ठ्याने स्वारी करून बाकीच्या उरलेल्या असतील तेवढ्या बायका माझ्या ताब्यात दे, मी निघालो, हेच म्हटलं असतं. तेव्हा कोणीतरी सुंदर आहे अथवा नाही याच्यावर खिलजी मुळातच अवलंबून नाही, तो तुमचा मानभंग करण्यासाठी त्या चितोडला वेढा घालून बसलाय. पण किल्ला अवघड मोठा मोठा किल्ला अवघड मोठा, म्हणून मला तो फोटो दाखवायचा आहे परवा. हे खरंच ते किल्ले डोळ्याने पाहावे तो एकदा. अवघड म्हणजे काय, मोठा म्हणजे काय, तुम्हाला असं बघून त्याचं प्रवेशद्वार नाही सापडत कुठे ते, काय शत्रू आतमध्ये येईल दुसरा माणूस. खिलजीला सगळं फार अवघड होत असे, कारण तो याच्यामध्ये फक्त पुरुष नाही, त्यांच्या अर्धांगिनी सुद्धा त्यांना सहाय्यक होत आहेत युद्धात. हे तो बघतोय तटावरती, दुर्बिणीतून बघतोय. किल्ला अवघड मोठा लढवय्ये आत सिंह सिंहीण. यांच्या सगळ्यांच्या स्त्रिया सुद्धा याला मदतनीस आहेत. किल्ला अवघड मोठा
लढवये आता सिंह सिंहीण किल्ला सर होईनार, किल्ला सर होईनार सुलताना व्यर्थ झाला शिर. राम 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 हरे हरे राम 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 राम. हरे हरे राम 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 सीतापदे राम 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 रघुनंदना राम पुन्हा एकदा थोडा कालखंडाचा घोळ सांगतो. आपण इतिहासामध्ये असं वाचतो की शेवटी अल्लाउद्दीनाने अशा एका अटीवर युद्ध थांबवायचं ठरवलं की महाराणी पद्मिनी तुम्ही काही मला द्याल असं नाही, मला फक्त आरशात ती कशी आहे बघू दे, मी जातो. आणि ह्याला रत्नसिंह हो म्हणाले. अशा तऱ्हेची ऐतिहासिक कथा सांगितली जाते. पुन्हा एकदा माझ्या हाती आलेल्या वाङ्मयामध्ये ही कथा सुद्धा इतिहासकारांनी नाकारलेली आहे. मुळात आमची स्त्री कुठल्या परपुरुषाच्या समोर येणं हा विषय तर सोडाच, पण आरशामध्ये तिचं प्रतिबिंब दाखवणं ही सुद्धा तशी धर्मशास्त्रदृष्ट्या विटंबनाच होती. आणि फक्त केवळ युद्ध थांबावं म्हणून असल्या कुठल्या तरी तडजोडीला तयार होणं हे त्या काळामध्ये राजपूत राण्याचं कधीच तत्व नव्हतं. अर्थात ही कथा जेव्हा होऊन गेली त्याच्यानंतर 100 वर्षाच्या कालखंडाने जो रासो आला त्याच्यामध्ये तो आरसा नावाचं प्रकरण आलं. ते मुळात जेव्हा कथा झाली त्याच्या रासोमध्ये हे आरसा प्रकरण नाही. खिलजी गेला होता तो फक्त समेट करण्यापुरता गेला होता, पण युद्ध करून करून तोही असा थकला होता. त्याच्याही सैन्याला एका विश्रांतीची गरज होती. जाऊ दे, तुमचा विषय जाऊ दे, माझा विषय जाऊ दे. आपण कुठल्या तरी तत्वावरती म्हणजे मुद्द्यांवरती समझोता करूया. मला वाटलं होतं गुजरात पटकन घेता आला तसा चित्रोड पण पटकन घेता येईल. हे काही जमण्यातलं प्रकरण दिसत नाही. मी निशस्त्र येतो, मी निशस्त्र येतो. आपण चर्चा करूया. आपण जे मुद्दे सांगाल ते मी माझ्या सैन्यामध्ये जाऊन सांगेन. मग फायनल राऊंड, मग नंतर परत आपण एकदा बैठकीला बसूया. अशा विषयासाठी म्हणून निशस्त्र असलेला खिलजी चितोडगडावरती आला. किती सोन्याची संधी होती अख्ख्या भारताचं दुःख दूर करायला. कारण खिलजीचे हात फक्त चितोडनी रंगलेले नव्हते. प्रभास क्षेत्राला त्रास देणारा हाच, सोमनाथाला त्रास देणारा हाच, महाराष्ट्रावर चाल करणारा हाच. एवढ्या गायींच्या कत्तली झाल्यात याच्या आज्ञेमुळं, एवढ्या बायकांची अपहरणं झाली आहेत. गुजरातच्या 2 राजकन्या तुम्ही आधी सांगितल्या. आणि असा हा नीचातला नीच अनायासे निशस्त्र आपल्या हाती आलाय. पण निशस्त्रावर आम्ही वार करणार नाही. आणि आमच्यावर एवढा विश्वास ठेवून जर कोणी आला असेल तर तो विश्वासघात होऊ देणार नाही. अशा काही गोष्टींची जेव्हा मनुष्याला थोडीशी धुंदी येते तेव्हा ती थोडी गडबड व्हायची शक्यता असते. आणि आता निशस्त्र आलेला खिलजी, त्याला निरोप देण्यासाठी जेव्हा रत्नसिंह खाली उतरला तेव्हा त्याच्याही बरोबर 100 सरदार त्याचे होते, सैनिक होते. प्रत्येकाच्या कमरेला शमशीर होती. चितोडच्या दारातून खाली उतरताना खिलजी इतकंच म्हणाले, आम्ही निशस्त्र आलो होतो. तेव्हा आमच्या छावणीपर्यंत येताना तुम्ही तलवारी घेऊन याव्या हे बरोबर नाही, नाही का?
करार बरोबरीचा झाला पाहिजे. आणि त्याच्या गोड बोलण्याला फसून रत्नसिंहानी त्यांच्या लोकांनी तलवारी काढून ठेवल्या. खिलजीच्या गोटापर्यंत त्याला सोडायला गेले. 100 लोकांवर तत्क्षणी 500 लोकांचे भाले रोखले गेले. रत्नसिंहाच्या हातापायामध्ये बेड्या पडल्या आणि बाकीच्या लोकांना सांगितलं, किल्ल्यात जाऊन सांगा, राजा जिवंत पाहिजे असेल तर पद्मिनीला आमच्या स्वाधीन करा, अन्यथा तुम्ही सगळेजण किल्ल्यासकट आता संपणारच आहात. हा विध्वंस वाचायचा असेल तर काम करा. अहो, तुम्ही निशस्त्र आल्यावर आम्ही काही केलं नव्हतं ना. त्यासाठीच रासोमध्ये काही वेळेला माणसं म्हणतात, निर्लज्ज म्लेच्छ लजे नहीं, लजे हम हिंदू लजवान. सातत्याने निर्लज्जपणाचा कळस असलेला हा म्लेच्छ तो कधी लाजलाच नाही. विश्वासघात करायला लाजला नाही. लाज फक्त आम्हालाच. आणि शेवटी निरोप पाठवला चितोडवरती, जरी रहावा जिवंत पती, जरी रहावा जिवंत पती, छावणीत यावे शीघ्र गती. राणीच्या हाती जेव्हा खिलजीचा निरोप पोचला तेव्हा तिनं आपल्या सरदारांची एकत्र बैठक घेतली. आणि आता रत्नसिंह आणि राणी यांच्यात केवढा मोठा फरक आहे पहा. महाराणीने आपल्या सरदारांना स्वच्छ सांगितलं, शत्रू जर वंचकता करत असेल तर अशा शत्रूवरती विजय मिळवण्यासाठी प्रतिवंचकताच आता धर्म होणार आहे. वंचकाच्या प्रतिवंचकता हाच धर्म होणार आहे. आणि यासाठी मी त्यांना निरोप पाठवते आहे, मी येते म्हणून. सगळं राजपूत मंडळ उठूनच उभं राहिलं. राणी साहेबा क्या कह रहे आप? नहीं नहीं नहीं, आप चित्तौड़ छोड़ के नहीं जा सकते. मी फक्त निरोप पाठवणार आहे, मी येते म्हणून. माझ्या बरोबर दासींचा फार मोठा लवाजमा असेल. आणि आमच्या दासी राजपरिवारातल्या स्त्रिया या घट्ट मेण्यातून येतील, त्या घोंगटमध्ये असतात, त्यांचा चेहरा कोणाला दिसणार नाही. अशा तऱ्हेनं सांगून मी येणार आहे. एखाद्या वेळी खिलजी एखाद्या मेण्याचा पडदा बाजूला करेल आहे. अशा वेळेला अरे ही तर राणीच असावी, अशा अत्यंत कोवड्या वयाचा वीर मला पाहिजे आहे. चकित व्हाल आपल्याला. ज्यांची अजून बिसुर्ड सुद्धा फुटलेली नाही असा 13-14 वर्षाचा गोरा तो तयार झाला. नुसती ओढणी घेतली तरी त्याला बघितल्यावर वाटावं कोणी कोळी नार बसली का काय म्हणून. त्याचा नातलग काका असलेला बादल तो तयार झाला. मी याच्याबरोबर मदतीला राहतो. काही पुस्तकामध्ये 300 महिने लिहिलंय, काही पुस्तकामध्ये 700 महिने लिहिलंय. संख्या आत्ता तूर्त महत्वाची नाही. महत्वाचा हाच विषय होता, आपला शब्द पाळण्यामध्ये जर रत्नसिंगांचा असा विश्वासघात होत असेल तर उगाच्या उगाच नको ती गाणी म्हणायची नाहीत. वो बुराई करे हम भलाई करे, कशाला ही करे, वो बुराई करे तो हम भी अब उसके साथ वैसी ही बुराई करे, यही धर्म होगा. इसलिए पद्मिनीने स्वच्छ खलिता पाठवला. येते 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 ये
जमा माझिया सवेधा येते मी पण दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा तक दिन दिन दा दा येते मी पण आहे येते मी पण आहे येते मी पण आहे नवाज माझिया सवे पडदे लावून मेणे आणीन पडदे लावून मेणे आणीन त्यातूनी दासी परिवार येते पण येते पण येते पण निरोप असा पाठवला जेव्हा 700 मणी येते आधी आम्ही आमच्या राजाला भेटू रत्नसिंहाला भेट होईल आणि त्यांची भेट झाल्यानंतरच आम्ही तुमच्या समोर हजर होऊ. खिलजीचं कपट कारस्थान सफल झाल्याचा त्याला भास झाला मान्य केलं मेढ्याने आणि किल्ल्यामधून जे 700 मेढे निघाले त्या 700च्या 700 मेढ्यात एकेका मेढ्यात 3-3, 4-4 वीर शस्त्रांसकट बसलेले अर्थात एकेका मेढ्यामध्ये 4-4 माणसं जर बसली असतील तर उचलणाऱ्याच्या खांद्याची काय होत असेल गंमत. पण अशा तऱ्हेनं 700 मेढे घेतलेले राजपुतांचे भोई मेढ्याचे आवाज काढत किल्ल्याच्या माहित्याशी आले. मात्र खिल्लीची माणसं स्वागतासाठी सिद्ध होती. आइए आइए यहाँ राणी साहेब है. राणी साहेबा कुठल्या मेढ्यात आहेत हे तुला कळण्यासाठी तू एवढ्या योग्यतेचा आहेस. मेढे जसे पुढे जातील अतिशय सुसूत्रपणे काम चाललं होतं. पहिला मेणा जेव्हा रत्नसिंहाच्या छावणीपर्यंत पोचला तेव्हा वेगवेगळ्या टप्प्यावरती चितोडच्या दारापर्यंत शेवटचा 700वा मेणा होता. सगळ्यांनी एका ताटामध्ये येऊन अंटी कालवायची हा प्रकार केला नाही. तिला अतिशय सुसूत्रपणे एका मागे एक अशी रांग मेण्याची लावली होती. सैनिकांनाही लक्षात आलं नाही आहे आपल्याकडे एवढं मोठं मैदान पडलंय. मैदानामध्ये असं गोल पार्किंग सुद्धा करता येतं. गोल नाही पार्किंग नाही काहीही करायचं नाही. गोरा आणि बादल हे 2 त्या सरदारांची नावं आहेत जे घोंगड घेऊन पटकन खाली उतरले. रत्नसिंहांच्या समोर गेले. रत्नसिंहांची अवस्था अशी विव्हळ होती तर त्यांना ही बातमी कळली होती. पद्मिनीचा निरोप आलाय ती सामील व्हायला तयार आहे. ती खिलजीला सादर व्हायला तयार आहे. गोरा बादल दोघंही आले. मुजरे केले. राणाजी दिल छोटा मत करना. रानी साहिबा नहीं आ रही है. जैसी वंचकता हुई उसी वंचकता से जवाब देने के लिए हम आए हैं. पहले जल्दी निकलो. कहां? चित्तोडगड. तुमचा रस्ता चित्तोडगडापर्यंत कोणीही अडकवणार नाही अशी सैनिकांची फळी उभी ठेवली आहे. चिंता मत करना. पहिले चित्तोडगड. पण छावणीतून बाहेर बेड्या नसलेला रत्नसिंह आला. सैनिकांनी पाहिलं. अरे कुछ तो गडबड है बेटा. ये क्या हो गया. एवढ्यात स्वाराचा घोडा आला. रत्नसिंहाने त्याच्यावरती स्वार दिली. खदडक 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 त्या संपूर्ण खिलजीच्या सैन्यात रत्नसिंहाचा घोडा पुढे जायला लागला. मार्गामध्ये ज्याने यावं त्याच्यासाठी त्या मेढ्यातनं माणसं बाहेर यायची. सभा चोथळ्याची ताट कापल्यासारखी कसाखास कत्तल एकमेकांसमोर सुरू झाली. रत्नसिंह पोचला कसा बसा. बादल
अंगावर आलेल्या सैन्याला दोन बाजूने आपापला काटपट्टा तलवार चालून रोखत होता. पोराला सांगितलं, किल्ल्यामध्ये जाऊन वरच्या तोफा आणि गोफट चालू ठेवा. रत्नसिंह पोचत नाही तोपर्यंत बादल इथून हटत नाही हटत बादल इथून. अक्षरशः बाजी बरोबरची आठवण व्हावी असे बादल खिलजीच्या सैन्याचे घाव 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 आणि घाव या 700 मेण्यातले वीर अंगावर झेलत होते. अक्षरशः पायऱ्यांवरून शेवटचा पळताना त्या गोरा नावाच्या छोट्या लेकरानं पाहिलं बादल चिंध्या होऊन खाली पडला आहे. आपल्या काकीला जाऊन सांगितलं, काकीजी रत्नसिंह तो छूट गए लेकिन चाचाजी नहीं रहे, लेकिन चाचाजी नहीं रहे. त्या ठिकाणी जोहार करायची गरजच लागली नाही. इतक्या मनाने एकरूप झालेले ते पती पत्नी ती खाली जी बसली तो आपला देह सोडून बादल बरोबर निघूनही गेली प्राणपक्षाला घेऊन. पण आपला डाव सफल झाला. हा सफल झालेला डाव बघता पद्मिनीचा आनंदही गगनात मावेना. प्रचंड मोठं अग्निकुंड तयार केलं. पण आपल्याकडची एक लेख जर शत्रूच्या हाती सापडली तर तिच्या पोटी जन्माला येणारे 5 हे असेच मानवतेचे कलंक जन्माला येते. पुढच्या मानवतेचे दृशंस जन्माला घालण्यासाठी या देहाचा वापर होऊ द्यायचा नाही. या देहाचं पवित्र राखायचं हा मुद्दा लक्षात घेऊन सगळ्या पतिव्रतांना आणि सगळ्या छोट्या मुलींना पण सांगितलं, भगवान शंकरांचं नाव घ्या. कूद पडो इस अग्निज्वाला में, कूद पडो इस अग्निज्वाला में. महाराज आपण कल्पना करा हे चित्र काय असेल समोर. कल्पना करा एवढ्या मोठ्या अग्निकुंडाच्या भोवती उभ्या असलेल्या सगळ्या स्त्रिया काही एका वयाच्या नव्हत्या. कोणाची 2 दिवसापूर्वी बाळंतपण झाली आहेत साहेब, कोणाच्या 1 वर्षापूर्वी शादी झाल्या आहेत. काही मुलींचे वाढदिवस आज आहेत, काही मुलींचे उद्या आहेत. अशा काही परकर पुलक्यामधल्या, काही पूर्ण खानदानी पोशाखामधल्या, काही वृद्धापकाळापर्यंत पोचलेल्या अशा सगळ्या जेव्हा पतिव्रता एकत्र उभ्या असतील त्या अग्नीमध्ये उडी टाकण्यापूर्वी काल जन्माला आलेली आपली लेक हातात घेऊन तिच्या मस्तकाचं चुंबन घेऊन, बाई ग काल जन्माला आलीस आणि आज तुला माझ्या सकट मी अग्नीला अर्पण करतेय. म्हणून त्या विव्हळ झालेल्या माता, विव्हळ झालेल्या पत्नी, विव्हळ झालेल्या कन्या कल्पना करा. लहान्या लहान्या मुली तिने आयांचे पदर धरून ठेवले असतील. माये क्या हो रहा है, माये क्या हो रहा है. चितोडगडावरचा हा पहिला जोहार आणि पहिला शाखा. मी चितोडवरचा म्हटलं, हिंदूंच्या इतिहासातला पहिला नव्हे, चितोडगडाच्या इतिहासातला हा पहिला जौहर, पहिला शाखा. अत्यंतिक रूप सुंदर देशी खाण असणारी पद्मिनी जेव्हा स्वतःच्या हातामध्ये ते प्रचंड असलेलं सौभाग्यवानाचं ताट घेऊन आली. मुद्दा लक्षात घ्या, मुद्दा फार महत्वाचा होता. बहनो, सखियो, या देहाची विटंबना होऊन पुढच्या काळात असे नरराक्षस जन्माला येऊ नयेत यासाठी हा देह भगवंताला अर्पण करण्यासाठी हे चाललंय. एकच वाक्य सांगतो, एवढं पद्मिनी राणींचं वाक्य जर आपल्या सगळ्या युवतींनी लक्षात ठेवलं तर लव जिहादचं प्रकरणच होणार नाही. राणी त्याच्यासाठी गेली आहे, कारण एक लव जिहादच्या प्रकरणामध्ये एक मुलगी नको त्या माणसाकडे जाणं म्हणजे तिच्या पोटी पुढचे 4 राक्षस जन्माला येणार. महाराज,
बुद्धी एवढी समय सूचकता पद्मिनी प्रमाणे जर आमच्या सर्वांनी दाखवली, राष्ट्रावरचं फार मोठं संकट बाहेर होणार आहे महाराज. आपल्या अंगावरचे सर्व दागदागिने इतरांना दान करून टाकले आणि अक्षरशः एखाद्या देवालयामध्ये प्रवेश करावा तशी निखाऱ्यावर चालत 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 पद्मिनीची अग्निज्वाळा कोणत्या क्षणी आसमानाला भिडली समजलं नाही, समजलं नाही. तोपर्यंत बाहेरच्या सैन्याचा नाश झालेला, बाहेरच्या सगळ्या तटबंद्या उद्ध्वस्त झालेल्या, याच्यातून खिलजी वेड्यासारखा आतमध्ये घुसला आणि सगळ्या राजमहालावर बघतो तर काय, प्रचंड मोठे धुळीचे लोट उठतायत, प्रचंड मोठे धुळीचे लोट उठतायत. चितोडगड जिंकल्याचा फक्त त्याला आनंद मिळाला खरा, पण चितोडगडची प्रत्येक वस्तू ही एक जळली तरी होती, भग्न तरी होती, हौतात्म्य तरी पत्करलेली होती. त्या चितोडने खिलजीला फक्त निरोप दिला होता, खिलजी, या चितोड भूमीवर आणि या भारत भूमीवर राक्षसांचं पारतंत्र्य घ्यायची इच्छा जशी सजीवांना नाही तशी आमच्यातल्या निर्जीवांना सुद्धा ती इच्छा उरलेली नाही. आमच्या स्वतःच्या स्वाभिमानासाठी वाटेल ते हौतात्म्य घ्यायला माझं भारतवर्ष तयार आहे. पण पद्मिनीचं हे बलिदान, त्याच्या बरोबरीनं झालेलं अनंगपाल, जयपाल, गोरा, बादल या 700 मेण्यामध्ये असलेली माणसं, या सगळ्यांचं बलिदान चितोड हातातनं गेल्यानंतर व्यर्थ झालं का हो? नाही झालं. म्हणून आज कीर्तन संपवताना हे सांगतो, पुढच्या कालखंडात दिल्लीच्या सिंहासनावर अशी एक राजकुमारी आली जी अशीच पळवली गेली होती, पण बिचारीला जोहार करायचं कधी संधी मिळाली नाही. पण अनेक राक्षसांनी भ्रष्टवलेला हा देह या सुलतानांच्या साम्राज्याचा होम करून त्या होमात आपल्या देहाची आहुती टाकावी अशी एक राणी याच पुढच्या 50 वर्षाच्या कालखंडात झाली महाराज. उद्या तिचंही चरित्र सांगणार आहे. आणि त्याचबरोबर राणा कुंभा, राणा सांगा आणि त्याबरोबरीनं राणा हमीर, या सगळ्या राजपुतांची चरित्र पाहताना मन असं अभिमानाने भरून जातं की ज्यांना सांगत असताना सावरकरांनी मुद्दाम त्यांच्या कवितेत असं लिहिलं, सकल जगामध्ये छान आमुचा प्रियकर हिंदुस्थान. आमच्या हिंदुस्थानाच्या मानासाठी आम्ही काय करतो, जिजा जन्म दे शिवा, जिजाबाई शिवाबांना जन्म देतात, जिच्यास्तव गुरुपुत्रांचे प्राण. गुरु गोविंद सिंगांची 2 लहानी मुलं धर्माला सांभाळण्यासाठी भिंतीत चिडून घेतात आणि आपल्या सद्धर्माला सांभाळण्यासाठी जिच्यासह या सगळ्या राजपूत कुमारिकांना विस्तवात ये धाण आमुचा प्रियकर हिंदुस्थान. या सगळ्या महापतिव्रतांनी अग्नीनं आंघोळ केली. धाण करणे, आंघोळ करणे. अरे कोणी श्रीमंत असेल दुधाने आंघोळ करेल, मधाने आंघोळ करेल, पण धर्माचा अभिमान राखण्यासाठी आमच्या या सगळ्या सतीपतिव्रतांनी अग्नीनं स्नान करून दाखवून आम्हाला वेगळा आदर्श दिलाय महाराज. बस याच्या पुढच्या अनेक युद्धांच्या कहाण्या आपल्याला ऐकायच्या आहेत. आज पद्मिनीच्या या जोहाराला, तिच्या बरोबरीनं लढलेल्या या सगळ्या वीरांना चितोडगडावरती गोरा आणि बादल यांचं सुद्धा एक स्मारक आहे. बरं, आज एक छोटासा प्रश्न असा सांगतो, अगदी साधा पण जरा त्रासदायक. तो म्हणजे आपल्याला आपल्याकडे स्वयंवर कसं होतं ते माहिती आहे. स्वयंवर म्हणजे कुठला तरी पण जाहीर केला जातो त्या मुलीकडनं किंवा पित्याकडनं, आणि तो पण जो पूर्ण करेल त्याच्याशी विवाह होतो. पण मी पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे
या धनुष्य जो कोणी तोडेल त्याला मी जानकी देईन, असं कुठेही जनकाने आधी जाहीर केलेलं नाही, वाल्मिकी रामायणात जाहीर केलेलं नाही. मग असं काहीच जाहीर न करता ते धनुष्य तुटलं आणि पुढे विवाह झाला, तर या विवाहाला नक्की काय म्हणायचं? हे सीतेचं स्वयंवर झालं का? हा सीतेचा विवाह झाला का? हे सीतेचं लग्न झालं का? हे सीतेचं शुभमंगल झालं का? आणखीन काही नाव त्याला आहे जे रामायणात आहे? शक्य झालं? अर्थात यासाठी एकही कागद नाही आला तरी मला काही फारसं वाईट वाटणार नाही. थोडा अवघड प्रश्न आहे हा. या विवाहाचं नक्की आपल्या शास्त्राप्रमाणे कोणत्या पद्धतीमध्ये हा विवाह जातो याचा थोडासा विचार करा, नाही तर उत्तर सांगायला मी बसलोच आहे. उत्तर मीच सांगणार, त्याच्यात वाद नाही. पण या तऱ्हेच्या विवाह प्रकाराला काय म्हणतात म्हटलं जावं अशा तऱ्हेनं. कारण भारतामध्ये स्वयंवर फक्त 2च झाली. एक सावित्रीचं होतं, म्हणजे स्वयंवर म्हणजे मी स्वतः नवरा निवडणं, असं सीतेच्या बाबतीत झालेलं नाही, द्रौपदीच्या बाबतीत झालेलं नाही. त्यांनी निवडलंच नाहीये, हे पूर्ण करील त्याच्या गळ्यात माळ घालणंच भाग आहे. तुम्ही निवडायचंच नाहीये त्याच्यामध्ये. त्यामुळं एक सावित्री आणि पार्वती या 2 गोष्टी वगळता तसं स्वयंवर फारसं कोणाचं नाही. तर मग द्रौपदी स्वयंवराला काय शब्द द्यायला? पण पूर्ण करून लग्न होतं त्याचा शब्द काय? आणि कुठलाही पण जाहीर झालेला नसताना असा एखादा विवाह होऊन जातो, अशाला शब्द काय? पहा, सापडला उत्तम, नाहीतर मी सांगायला उद्या इथे सिद्ध आहेस. सांप्रत आपल्या मनामध्ये जो संभ्रम आहे की शत्रू कितीही वाईट वागला तरी भारतीय माणसं त्याच्याशी चांगलं वागण्याचाच अट्टहास करून असा नाश करून घेत होती, हा संभ्रम काढून टाका. जिथे जिथे जमेल तिथे तिथे शत्रूच्या वंचकतेला त्याच ताकदीनं उत्तर देऊन त्या शत्रूच्या शक्तीला नामोहरम करणारी सुद्धा वीर रत्न आपल्याच घरामध्ये, आपल्याच देशामध्ये, आपल्याच सगळ्या लोकांमध्ये तयार झाली. अशा वीर रत्नांना प्रणाम करून असा अभंग पूर्ण करायचा. राम का गुणगान, बऱ्याच लोकांना माझ्याशी बोलायचं असतं, वार्तालाप करायचा असतो. आपण 6:15 कीर्तन सुरू केलं आणि आता 9:30 वाजलेले आहेत. याच्यामध्ये कोणाही दुसऱ्याचा इंटरफिअरन्स न घेता माझं एकच नरड आता एवढा सगळा जवळजवळ 2.5 तास उच्छाद मी मांडल्यानंतर बुवा तुम्ही आमच्याशी बोलला नाहीत. हे गप्प्या मारायला माझ्याकडे ताकद शिल्लक नाही राहत. तेव्हा कोणाशी समजा नाही बोललो तर बुवा फारच ताठून गेलेली दिसतायत असा कुठलाही गैरसमज न करून घेता उलट आता नाही बोलणार हो बुवा, तुमच्याशी काय असेल तर मेसेज करू पाहिजे तर असं तुम्हीच प्रेम करून माझ्या गळ्याला थोडा आराम दिला तर आणखीन सगळ्या महिनाभर कीर्तन करायची ती होतीलच. पण या ठिकाणी जरी ते आज ना उद्या आपल्याला यंत्रणेवर उपलब्ध होणार असेल तरी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन या सगळ्याचा आनंद घेणं, याच्यामधला अनुभूतीचा विषय नक्कीच काहीतरी वेगळा असतो. उद्या या सगळ्या इतिहासाला पुन्हा एकदा खूप छान पद्धतीने ऐकण्यासाठी आणि असंच सूर्यवंशाच्या, रघुकुळाच्या आणखीन काही सुंदर अशा सद्गुणांच्या चिंतनासाठी आपण पुन्हा या ठिकाणी उद्या 6 वाजता जमूया. कीर्तनाला आरंभ तेव्हा करूया. सर्वांनी छान आरती म्हणण्यासाठी उभे राहा. आरती म्हणा. आज बुधवार पांडुरंगाची आरती घ्यायची आहे.
आरती म्हणून झाली की आपल्या समोर आरतीचं तबक आहे. साधारण 3 तासाच्या सिनेमासाठी जे तिकीट काढता त्या तिकिटातला 1% भाग जरी तुम्ही देत राहिला तरी एवढा मोठा डोलारा उभा केलाय, त्याला खारीचा काहीतरी आधार मिळेल इतकाच त्यातला विषय आहे. पहा, आपला चिंतनाचा विषय आपल्यापर्यंत ठेवला म्हणता. सगळ्यांनी छान पैकी आरती म्हणा. हेच दान दे गा देवा तुझा विसर जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे शिवदुर्गा तुळशी माळा गळा करठे मुनिकटी कासे पीतांबर कस्तुरी ललाटी देव स्वरवर नित्य हेती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जय करती दर्शन हेळा मात्र तया होय मूर्ती केशवासी नामदेव भावे उभाळीती. जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे शिवदुर्गा गालिन लोटांगण मदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलंकिन आनंद पूजन तमेव माता पिता तमेव विद्या सकलं तमेव अयेन वाचा वचेन्द्रियेव योग्यं सकलं परस्मै अच्युतं केशवं रामनारायणं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे हरे. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय.